अवैध लाकूड वाहतूक करणारा ट्रक जप्त, 5.5 लाखांचा मुद्देमाल वन विभागाच्या ताब्यात. शेगाव खामगाव मार्गावर अवैध लाकूड वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला पकडण्यात वन विभागाच्या मोबाईल युनिटला यश आले आहे. 23 जुलै रोजी रात्री माऊली कॉलेजजवळ ही मोठी कारवाई करण्यात आली असून ट्रकमधील लाकडांसह सुमारे 5.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अकोट, शेगाव, खामगाव आणि मलकापूर मार्गे मोठ्या प्रमाणात अवैध लाकूड वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वन विभागाच्या मोबाईल युनिटने 23 जुलैच्या रात्री शेगाव खामगाव रस्त्यावरील माऊली कॉलेजजवळ सापळा रचला. दरम्यान संशयास्पद वाटणाऱ्या ट्रकला थांबवून पाहणी केली असता त्यात विनापरवाना व बेकायदेशीररित्या वाहून नेले जाणारे लाकूड आढळून आले. वन विभागाच्या पथकाने तत्काळ कारवाई करत लाकूड आणि ट्रक असा एकूण 5,63,937 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. या कारवाईमुळे अवैध लाकूड तस्करांचे धाबे दणाणले असून या मार्गावर सुरू असलेल्या बेकायदेशीर लाकूड वाहतुकीच्या साखळीचा शोध वन विभाग घेत आहे. पुढील तपास वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी करीत आहेत. युवा राऊत, वनकृषी अधिकारी खामगाव मोबाईल स्क्वॉड व माझी टीम रात्रग्रस्त असताना गोपनीय माहितीच्या आधारे खबर मिळाल्याने शेगाव ते खामगाव रोडवर नाकाबंदी करून माऊली इंजिनिअरिंग कॉलेज जवळ सवची ट्रक टाटा MP09 HG 0275 थांबवून तपासले असता सदर ट्रकमध्ये आढळदात्र मिळून आले. ट्रक चालकास वाहतूक परवान्याविषयी मागणी केली असता त्यांनी नसल्याचे सांगितले. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने सदर ट्रक ताब्यात घेऊन हा वनप्रतिनिधी अधिकारी कार्यालय प्रादेशिक खामगाव येथे आणून वनगुन्हा जाहीर करण्यात आलेला आहे. सदर कार्यवाही ही माननीय उपवनसंरक्षक जमीर शेख साहेब, माननीय विभागीय वनाधिकारी दक्षता श्री कमलेश पाटील साहेब व माननीय सहाय्यक वनसंरक्षक श्री काकडे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली मोबाईल स्क्वॉड खामगावची संपूर्ण टीम आणि स्थानिक वनरक्षक यांनी मिळून दिलेली आहे. तरी सामान्य जनतेला आवाहन करण्यात येते की अशी कुठलीही अवैधरित्या वाहतूक आढळल्यास कृपया आमचे संपर्क करावा. तत्काळ कारवाई करण्यात येईल. धन्यवाद.